आज विधान भवनामध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे। हे चित्र म्हणजे नेहमी राजकारणी या विधान भवनात येत असतात, जनतेसाठी प्रश्न मांडत असतात आणि अधिवेशनाच्या माध्यमातून हे जनतेचे प्रश्न सोडवले जातात। मात्र पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळतं, ते म्हणजे भारताने जो T20 वर्ल्ड कप जिंकला त्या भारतीय संघातील 4 मुंबईकर खेळाडू आज या अधिवेशनाच्या माध्यमातून विधान भवनामध्ये दाखल होणार आहेत। आणि आपण पाहतोय या ठिकाणी हे विधान भवन आहे मागे आणि त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी तयारी सुद्धा केली जात आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ढोल ताशे सध्या या ठिकाणी आपण पाहतोय की ढोल ताशाच्या गजरात यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे। ढोल ताशे सध्या आपण पाहतोय या ठिकाणी लावले जात आहेत। ढोल ताशे आपण पाहतोय वाजवणारे सुद्धा मंडळी जे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ढोल सुद्धा आणलेले आहेत। ढोल ताशांच्या गजरात या 4 मुंबईकर खेळाडूंचं स्वागत केलं जाणार आहे। पुढे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहतोय आपण मराठमोळा जो पारंपरिक आपण पाहतो पोशाख आहे तो म्हणजे नऊवारी साडी घालून या मुंबईकरांचं जे 4 खेळाडू आहेत मुंबईकर खेळाडू त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे। हातात आरतीचं ताट आहे, गुलाबांच्या पाकळ्या आहेत आणि पारंपरिक पोशाख असा नऊवारी साडी आणि पारंपरिक पोशाखात सदरा आणि आपण पाहतोय डोक्यावर फेटा घालून हे सगळे या ठिकाणी जे 4 खेळाडू मुंबईकर या ठिकाणी येणार आहेत। भारतीय संघामध्ये ज्यांनी महत्त्वाचा रोल प्ले केला होता असे हे 4 खेळाडू या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि अत्यंत उत्साहाचं वातावरण या सगळीकडे पाहायला मिळतं आपल्याला। आणि थोड्याच वेळात आता या ठिकाणी हे 4 मुंबईकर खेळाडू होते, रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव आणि चौथा जो म्हणजे शिवम दुबे, असे हे 4 खेळाडू आता थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होणार आहेत। आपण पाहतो या ठिकाणी आणखी सुद्धा नऊवारी साडीवरती पारंपरिक पोशाख असलेल्या आपण पाहतो या ठिकाणी आहेत, त्या सुद्धा आता थोड्याच वेळात या 4 खेळाडूंच्या स्वागतासाठी या ठिकाणी सज्ज होणार आहेत। मोठ्या प्रमाणात ढोल ताशांच्या गजरात भारतीय खेळाडूंचं जे मुंबईकर 4 खेळाडू आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे। आरतीचं ताट आहे, गुलाबाच्या पाकळ्यात आणि ढोल ताशांच्या गजरात असं वाजत गाजत जल्लोषामध्ये या 4 खेळाडूंचं विधान भवनामध्ये जोरदार स्वागत केलं जाणार आहे। एकीकडे जर आपण पाहिलं गेलं तर जल्लोषाचं स्वागत चालू आहे, आरतीचं ताट आहे, ढोल ताशांच्या गजरामध्ये यांचं स्वागत केलं जाणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहतोय की सध्या पोलिसांचा सुद्धा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पूर्णपणे सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। पोलीस सुद्धा आपण पाहतोय संपूर्णपणे हा विधान भवन परिसर जो आहे तो कडेकोट एकदम सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी लावली जात आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की गॅस फवारा जो होते त्याची सुद्धा तयारी केली जाते। चारी बाजूला जर आपण पाहिलं गेलं तर चारी बाजूला पोलीस जे ते कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये तैनात झालेले आहेत। कोणत्याही प्रकारची घटना या सगळ्या आनंदमय वातावरणातल्या कार्यक्रमामध्ये घडू नये याची दखल या पोलिसांकडून घेतली जात आहे। सुरुवातीच्या गेट पासून पाहिलं तर भारताचे झेंडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, तर सुरुवातीच्या गेट पासूनच पोलिसांची कडक व्यवस्था सुद्धा तिकडे पाहायला मिळते। हा चारी परिसर आहे म्हणजे आपण संपूर्ण विधान भवनातला परिसर पाहिला तर पोलिसांच्या निगराणाखाली आहे। आता थोड्याच वेळात त्या ठिकाणी जल्लोषामध्ये भारतीय खेळाडूंचं स्वागत केलं जाणार आहे। या सगळ्यावरती आपल्या लक्ष असणारच आहे। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही myMahanagar.com लॉग इन करा। कॅमेरा पर्सन अवधेश कोहलीसह मी वैभव पाटील, मुंबई।